राज्यात अत्यंत कमी दरात वेगवेगळ्या कंपन्या आता येत आहेत, रक्तलघवी तपासण्या करत आहेत. या लॅबोरेटरी आणि काही लॅबोरेटरी जादा पैशामध्ये तपासण्या करतात, असा भेदभाव आपण पाहतो. मात्र यामध्ये काही दडलंय का, हे सामान्यांना कधीच प्रश्न पडत नाही, कारण इथे येतो आर्थिक प्रश्न. मात्र कराडमध्ये एका मेट्रोपॉलिस या लॅबवर काल एका डॉक्टरांनी कराडमधल्या फिर्याद दिली आणि 17 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. नक्की हे प्रकरण काय आहे, हे आपण त्या डॉक्टर यादव यांच्याकडनं हे सर्व प्रकरण जाणून घेणार. साहेब, काय सांगाल, हे प्रकरण नक्की काय आहे? राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी लॅबोरेटरी आहेत, त्याच्यामध्ये सुमारे 70% लॅबोरेटरी ह्या अवैध पद्धतीने चालू आहेत. या अवैध पद्धतीने म्हणजे लॅबोरेटरी कुणी चालवावी याच्याबद्दल कायदे आहेत, याच्यामध्ये कोर्टाचे निर्णय झालेले आहेत आणि त्याच्यानुसार जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला नोंदणीकृत असलेले MBBS नंतर पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांनीच फक्त लॅबोरेटरी चालवावी. त्यांनी स्वतः हजर राहणं गरजेचं आहे आणि हजर राहून तिथलं सर्व स्वतःच्या देखरेखीखाली मार्गदर्शनाखाली तपासण्या करणे आणि नंतर रिपोर्ट तयार करून प्रमाणित करून देणे, अशा पद्धतीचं करणं कायद्याला अपेक्षित आहे. कारण पॅथॉलॉजिस्ट हा या चाचण्या करणे आणि रिपोर्ट देणे या विषयातला तज्ज्ञ माणूस असतो. त्याला सर्व आजारांचा अभ्यास असतो, बऱ्याचशा आजारांचं निदान होतं, बऱ्याचशा आजारांची शंका संशय तो व्यक्त करतो आणि त्यामुळं त्याचा फायदा डॉक्टरांना ट्रीटमेंट देण्यासाठी होत असतो. आणि त्यासाठी आपण ज्या चाचण्या करतो, तपासण्या करतो, हे स्टाईल म्हणून करत नाही, तर तपासण्या करताना आपल्याला एकतर त्या आजाराचं निदान व्हावं, त्याच्यावरती आपल्याला उपचार करता यावेत, यासाठी आपल्याला करावं लागतं. आणि तो हे करण्यासाठी पॅथॉलॉजिस्ट असणं गरजेचं आहे. खरं तर पॅथॉलॉजिस्ट असणं गरजेचं आहे तुम्ही म्हणताय. मात्र आता तुम्ही सांगितलं किंवा तुम्ही जो फिर्याद दिली त्या ठिकाणी पॅथॉलॉजिस्ट नव्हता असं निदर्शनास आलं. तुमच्या मते किती ठिकाणी असे प्रकार घडत असतील आणि कमी दरात आणि जादा दरात ही आमिषे आहेत आणि याचा रुग्णांना किती तोटा बसू शकतो? राज्यामध्ये सुमारे 8,000 अवैध लॅबोरेटरी आहेत असं आमचं निदर्शनास येत आहे. आणि याच्यामध्ये या साधारणतः 70% लॅब आहेत आणि ह्यातल्या मेजॉरिटी लॅबोरेटरीज ह्या शहरी भागात आहेत. याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही अवैध धंदा करता, ज्यावेळेला तुमच्याकडे पॅथॉलॉजिस्ट नसतो, त्यावेळेला या चाचण्या तुम्ही कमी दरात देऊ शकता. कारण पॅथॉलॉजी जो मुख्य त्याचा कणा आहे लॅबोरेटरीचा, त्यालाच तुम्ही बाजूला केलेला असतं, त्यामुळे त्याचा खर्च तुमचा कमी येतो. मग त्यावेळेला तुम्हाला 6,000 तपासण्या 1,000 रुपयामध्ये किंवा अशा पद्धतीचं आमिष दाखवून चाचण्या केल्या जातात. याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला अनावश्यक चाचण्या असतात की ज्याची गरज नसते आणि त्या चाचण्या कमी दरात करून अशा पद्धतीचं भासवलं जातं. परंतु दरापेक्षा किंवा तुमचा येणारा खर्च आहे त्याच्यापेक्षा तुम्ही पॅथॉलॉजिस्ट आहे का तिथं आणि त्यांनी त्याच्या सुपरविजन खाली ते झालंय का हे बघणं गरजेचं आहे. पॅथॉलॉजिस्ट कडून रिपोर्ट समजावून घेणं गरजेचं आहे, कारण तोही एक डॉक्टर आहे, वैद्यकीय व्यवसाय, त्यालाही ह्याच्यातलं ज्ञान असतं. म्हणजे पैसे कमी घेऊन तुम्ही अयोग्य सर्व्हिस देण्यापेक्षा तुम्ही रास्त पैसे घेऊन दर्जेदार सेवा देणं गरजेचं आहे की जिथे लोकांच्या ह्याचा जीवाशी खेळ होऊ शकतो. याचा या पॅथॉलॉजिस्ट नसण्यामुळं या रिपोर्टमध्ये बऱ्याच वेळा चुका होतात, काही वेळा त्याच्यामुळे निदान चुकीचं होतं, अयोग्य उपचार होतात. अशी काही उदाहरणं आहेत, शेकडो उदाहरणं आहेत. त्यातलं एक महत्वाचं सेन्सिटिव्ह उदाहरण सांगतो की नागपूरमध्ये एका व्यक्तीचा HIV पॉझिटिव्ह दिला होता चुकून. तो रिपोर्ट तो निगेटिव्ह असताना त्यांनी पॉझिटिव्ह दिला होता. 15 दिवसांनी त्या व्यक्तीचं लग्न होतं. त्या व्यक्तींनी HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून आत्महत्या केली आणि त्या ह्याच्यामध्ये ज्या टेक्निशियननी तंत्रज्ञानी तो रिपोर्ट दिला होता त्याला अगदी हायकोर्टाने सुद्धा शिक्षा सुनावली. त्याचबरोबर अशंख्य ठिकाणी आता डेंग्यूच्या पिरियडमध्ये बऱ्याच वेळेला प्लेटलेट काउंट हा 10,000 आणि 15,000 दिला जातो या अवैध लॅबोरेटरीकडून आणि नंतर पॅथॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर असं लक्षात येतं की ह्याचं काउंट नॉर्मल आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला सांगितलं जातं की मशीन आहेत, मशीनवरती रिपोर्ट दिला जातात. मशीन हा फक्त रिडिंग देऊ शकतो, त्याचं रिपोर्टमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी व्यक्तीला वैद्यकीय ज्ञान लागतं आणि तो पॅथॉलॉजिस्ट असतो. त्यामुळे हा पॅथॉलॉजिस्ट हा डॉक्टर आणि पेशंट ह्याच्यातला दुवा मानला जातो निदानाच्यासाठी. आता काही वेळापूर्वी बोलताना तुम्ही आमच्या चर्चा करताना एक धक्कादायक खुलासा केला की बोगस डॉक्टर
मोठ्या प्रमाणात राज्यात तर सापडतात, मात्र या सातारा जिल्ह्यात ही अशी सापडतात आणि त्याची समिती अद्यापही नाही. काय सांगाल, हे प्रकार काय आहे? ॲक्च्युली महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1961 किंवा महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम 1961 हा संयुक्त महाराष्ट्राचे पहिली मंत्रिमंडळ जे होतं, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि आपले लोकनेते बाळासाहेब देसाई हेही मंत्री होते. हे मंत्री असताना तो कायदा तयार झालेला आहे. त्या कायद्याची अद्यापही योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. त्या कायद्यानुसार जर व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करत असेल तर त्याला डॉक्टरचं शिक्षण झालं पाहिजे आणि त्या कौन्सिलला तो नोंदणीकृत असला पाहिजे. याच्यामध्ये बोगस डॉक्टरचं प्रमाण वाढत होतं म्हणून 1991ला राज्य शासनाने काही जी आर काढले, त्याच्यानुसार बोगस डॉक्टर समित्या स्थापन केल्या आणि त्या समित्यांना अधिकार दिले की तुम्ही सर्व या वैद्यकीय व्यवसायांचं सर्वेक्षण करायचं, जिथं नोंदणीकृत डॉक्टर नाही त्याच्या याच्यावरती तुम्ही बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करायची, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे, अशा पद्धतीने दिलं होतं. नंतर कालांतराने लक्षात आलं की ती सक्षमरित्या काम करत नाही म्हणून बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समिती गठीत केली आणि ती समिती ही कलेक्टर, नंतर होम डिवाइस पी हे त्याचे सदस्य सचिव असतात, SP, DHO, सिव्हिल सर्जन ह्या त्या कमिटीचे सदस्य आहेत. आपण सातारा जिल्ह्यापुरतं बघितलं, सातारा जिल्ह्यामध्ये ही बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समिती गठीत झालेली नाही. त्यासाठी मी 1.5 वर्ष प्रयत्न करतोय. याचा कलेक्टर साहेब त्याचबरोबर होम डिवाइस पी यांच्याशी फॉलोअप घेतोय. अजूनही ती समिती गठीत झालेली नाही. या समिती गठीत नाही, त्याचबरोबर या लॅबोरेटरी आणि बोगस डॉक्टरांचा सर्वे व्हावा आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणूनही मी 3 वर्ष झालं फॉलोअप करतोय. त्याच्यामध्येही वैद्यकीय विभागाने प्रचंड टाळाटाळ केलेली आहे. आज अखेर कुठंही या लॅबोरेटरीचं किंवा वैद्यकीय व्यावसायिकाचं सर्वेक्षण झालेलं नाही. परिणामी या ज्या मी काल केस दाखल केली किंवा अगोदर वडूजमध्ये केस दाखल झाली होती, माझ्याच नावाचा सही शिक्का तयार करून त्याच्या हे इन्शुरन्सच्या रिपोर्टवरती तो मारला जायचा आणि हे इन्शुरन्स कंपनी मला निदर्शनास आणून दिल्यानंतर मी त्या डॉक्टरांच्या अगेन्स्ट फिर्याद दिली पोलिसांमध्ये. तशीच एक केस बुलढाण्याच्या पॅथॉलॉजीचं हे फलटणला वापरलं जातं, साखरवाडी फलटणला वापरलं जातं, त्यांनीही ती कंप्लेंट दिली. तर याचा अर्थ ह्या केसेस येतात आणि ह्या केसेस सर्वसामान्य माणसाने कुठपर्यंत करायच्या? तर याच्यामध्ये प्रशासनाने काहीतरी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी सर्वेक्षण करणं गरजेचं आहे आणि तात्काळ याच्यावरती अवैध लाखांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे, जेणेकरून जनतेचं आरोग्य हे व्यवस्थित होईल की जनतेची पिळवणूक आणि आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक थांबेल. खरं तर अजून एक तुम्ही मुद्दा मांडला की तुम्हाला या केसमध्ये, तुम्ही एक पॅथॉलॉजिस्ट असून तुम्हाला या केसमध्ये जी नोंदणी करायची होती, जी फिर्याद द्यायची होती किंवा तक्रार दाखल करायची, यासाठी तुम्हाला आयजीएम पर्यंत जावं लागलं. मग इथली जी तुमची वैद्यकीय यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा आहे, कुठेतरी कमकुवत आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळ करते असं वाटतंय? बोगस डॉक्टरवरती काम करण्याची जबाबदारी, तांत्रिक जबाबदारी ही आरोग्य विभागावरती आहे. कारण पोलिसांना वैद्यकीय विभागातलं किंवा त्यातल्या कायद्याचं पूर्ण सखोल ज्ञान असू शकत नाही. म्हणूनच त्या ह्याच्या कमिटीमध्ये पोलीस आणि आरोग्य विभाग अशी यंत्रणा घेतलेली आहे. याच्यामध्ये आरोग्य विभाग कुठल्याही परिस्थितीत कारवाई करत नाही. या सध्याच्या केसमध्ये ज्या वेळेला तपास पूर्ण झाला त्यावेळेला आपल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाची फिर्याद द्यावी म्हणून त्यांना निवेदन दिलं होतं, परंतु पत्र पाठवलं होतं, परंतु त्यात आरोग्य विभागाने पूर्णपणे टाळाटाळ केलेली आहे. गेल्या 6-8 महिने हा ह्याच्यावरती विषय आरोग्य विभागात फिर्याद देण्यास तयार नव्हतं. मग हे सर्व या गोष्टी लक्षात आल्यानंतर मी आयजी साहेबांच्या पर्यंत करतो. याच्यामध्ये इथले PI असतील, API असतील, DYSP साहेबांना भेटलो होतो, SP साहेबांना भेटलो, सगळ्यांशी माझी पूर्ण चर्चा झाली, सगळे सकारात्मक होते. परंतु ह्या एका मुद्द्यासाठी राहिलेलं होतं म्हणून मी आयजी साहेबांशी भेटलो. आयजी साहेबांनी याच्याबद्दल काही डायरेक्टिव्ह दिले. पुन्हा आमची सर्वांची चर्चा झाली आणि माझ्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल केलेले आहेत. तर याच्यामध्ये आयजी साहेबांच्या पर्यंत जाणं 2.5 वर्ष लागणं, याच्यामध्ये आरोग्य विभागाचा मोठा वाटा आहे. म्हणजे थोडक्यात काय की असं वाटायला लागतं की आरोग्य विभागाच्या आश्रयानेच हे अवैध धंदे चालू आहेत. म्हणजे त्यांचा कुठंतरी ह्या सर्व अवैध धंद्यामध्ये वाटा आहे किंवा ते त्याच्यात वाटेकरी आहेत असं वाटायला लागतं. त्यामुळं आता सध्या आरोग्य विभागाने आणि बोगस डॉक्टर समित्यांनी याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. तर एकंदरीत
अतिशय भयानक परिस्थिती राज्यात आहे. तशीच परिस्थिती साताऱ्यात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक डॉक्टरांची प्रकरणं बाहेर येत आहेत, बोगस डॉक्टर बाहेर येत आहेत. ज्यावेळी एखादा डॉक्टर चर्चेत येतो त्यानंतर त्याची तपासणी होते आणि त्यानंतर कराडमध्ये 2 डॉक्टर सध्या गेल्या 6 महिन्यामध्ये बोगस असल्याचं ते वादग्रस्त ठरल्यानंतर समोर आलेलं आहे. मग ही वैद्यकीय यंत्रणा या लोकांच्या सामान्य नागरिकांच्या जीवाशी का खेळत आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि याचं उत्तर आरोग्य विभागानं पुढं देणं गरजेचं आहे. आणि यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर असतील किंवा अन्य आरोग्य विभागातील जे वरिष्ठ असतील यांनी आता तरी लक्ष देऊन सामान्यांच्या जीवाशी जो खेळ सुरू आहे तो थांबवणं गरजेचं आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा.